जीवलग आहे, नुसता जीवलग नाही. परिवर्तन समाजाचं झालं. राष्ट्रसंतासारखी विभूती ज्या वेळेला एक एक संस्कार आमच्या परंपरेचा प्रत्येक गावामध्ये घरामध्ये जाऊन मला सांगा 10 वर्षाखाली ज्या लेकराचा 10-12 वर्षाखाली ज्या लेकराचा जन्म झाला त्याच्या आईनं जाऊन लिंग बांधून घेतला का? सांगा बरं, खरं सांगा, बांधून घेतला का? पण संस्कार रुजवत असताना अतिशय परिश्रमानं आणि त्या संस्काराचं वैज्ञानिक महत्व सांगत राष्ट्रसंतांनी ती परंपरा निर्माण. मी इथं दीक्षेला येऊन बसलो, 2 फोन आले, महाराज पिता आमच्या मुलीला दिला. हे परिवर्तन संतांच्या प्रबोधनातून झालं. आणि ही दीक्षाची जी प्रक्रिया आहे, आता तुम्हाला सांगतो, जवळजवळ 54 प्रकारच्या वनस्पत्यांनी तुम्हाला आंघोळ घातली का नाही? आंघोळ तुम्हाला दीक्षेला बसवण्याच्या अगोदर पंचगव्य मिळायला दिलं. शरीरातली मलिनता दूर झाली, बाह्य शरीराची सुद्धा मलिनता दूर केली. दशांक धूप, सुगंध आला का नाही? आला का? दशंकाचा सुगंध आला का? प्राणलिंगाची शुद्धी, बाह्यांग आणि प्राणलिंग. महाराजांनी तुमच्याकडून प्रतिज्ञा करून निवडून घेतले की मी लिंगाला अर्पण केल्याशिवाय कोणताही पदार्थ, कोणतीही वस्तू ग्रहण करणार. काय करणार? सकाळी उठल्याबरोबर चहा आवाज येत नाही म्हणून 3-3दा बोलतो. पिणार नाही, कारण लिंगातीत कर्म हाच धर्म जाणून या वर्ग सुखावला. त्याच्यामध्ये जे भूत जळले, किती सोपं करून सांगितलं संतांनी आम्हाला. एखादं नारळ स्मशानामध्ये फोडून ठेवलेलं असलं आणि तुम्हाला घ्या प्रसाद म्हणलं तर घेता का? आम्हाला उपवास आहे, नारळ फोडलं महादेवासमोर, काढलं, तुकडा हातात दिला, माझा उपवास आहे, घरी जाऊन तरी खा. भावना काय? ती उदात्त भावना अन्नाबद्दलची, जो प्रसाद म्हणून आम्ही ग्रहण करू आणि ज्या वेळेला ते ग्रहण करू त्या वेळेला आमचं मन निर्मळ आणि पवित्र झाल्याशिवाय. मग आचार्यांनी काय केलं? अरे बाबा म्हणले, प्रत्येक वस्तू, आता तुम्हाला सांगतो, सगळे लहान मुली आहेत, सगळ्याला सांगतो पावडर सुद्धा लावायचं नाही. अगोदर हातावर घेतल्यानंतर लिंगाला अर्पण करायचं, मग लावायचं. बघा तो पावडर सुद्धा प्रसाद म्हणून वापरला. तुम्हाला बाकीचं काही लावत बसायची गरज पडणार, कारण आचार्यांनी कुणी ही गमक ओळखली. एखादी वस्तू मंदिरातून मिळाली, ती प्रसाद म्हणून आम्ही ग्रहण करतो, ती जतन करतो, त्याला सांभाळून ठेवतो.
सप्त्याच्या समाप्तीची नुकती घरी बांधून गटुडवर देतात. देता का नाही? देता का नाही? 8 दिवस 10 दिवस त्याच्याकडे लक्षच राहत नाही आणि 8-10 दिवसानंतर लक्षात येते ह्या डब्यामध्ये नुकती आहे. लेकराच्या नवऱ्याच्या आमच्या पुतण्या नातू चुलत्या बळबळ मागे आणि टाकून दिलेले प्रसाद आहे खा. कारण ही भावना आहे. संस्कार वैज्ञानिक संस्काराबरोबर भावनेची जोड घालून दी आणि ती भावनेची जोड याच्या करता की कुठलाही पदार्थ कुठलीही वस्तू काहीही नुसतं आम्हाला साडी जर नवीन घ्यायची असेल तुम्हाला सांगतो सगळ्या महिला मंडळाला